नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये असे होणार की सायलीने आता चक्क हॉस्पिटलमध्ये फोन करून विचारलेले असतात की मी तुमच्या हॉस्पिटलमध्ये माझ्या काही टेस्ट करण्यासाठी आले होते, तेव्हा माझे रिपोर्ट हे तेथे बदलण्यात आले आणि प्रेग्नन्सीचे असे कोणतेही रिपोर्ट मला का देण्यात आले चुकीचे, असे सायली त्या काउंटरला विचारत असते। तेव्हा सायलीचा जे काही रिपोर्ट बदलण्यात आलेले असतात तेव्हा त्या हॉस्पिटलमध्ये परत ते रिपोर्ट चेक केले जातात। तेव्हा डॉक्टरांकडून ते रिपोर्ट बदललेच कसे या सर्व गोष्टीचा उलगडा होत असतो। म्हणून सायलीचे परत हे प्रेग्नन्सीचे जे काही रिपोर्ट असतात ते घरी घेऊन एक अज्ञात व्यक्ती आलेली असते, म्हणजे सायली ही प्रेग्नेंट नाही हे रिपोर्ट तेव्हा आले होते आणि तेव्हा असे दाखवण्यात आले होते की सायली प्रेग्नेंट आहे, म्हणजे प्रियाने जी चूक केली होती, नर्सला जे पैसे दिले होते त्याचे सत्याचा आता प्रिया स्वतःच उलगडा देणार असते आणि हे सर्व कृत्य मीच केले असे प्रिया स्वतः सांगणार असते। आणि आता पूर्णाई आजीतही किल्लेदारांच्या घरी सुद्धा आलेली असते आणि आता मला आनंद मानावा की दुःख मानावा तेच समजत नाही, कारण आता प्रियाचं सुद्धा लग्न ठरलेले आहे, म्हणून अर्जुन आणि सायलीला एकत्र स्वीकारायचे आणि त्या नात्याचा स्वीकार करून आपल्याला जे काही परतंड होणार आहे त्याचा स्वीकार आनंदाने करायचा आणि त्याचे आनंद लाड पुरवायचे असे पूर्णाई आजीने ठरवलेले असते। तेव्हा मात्र प्रियाचा खूप जळफळाट होत असतो। प्रियाला आता असे वाटते की आता माझे लग्न इकडे ठरले असे या रविराजने तर पूर्णाई आजीला सांगितले। मग पूर्णाई आजी आता सायलीचे खूप लाड करीन आणि अर्जुन आणि सायलीला एकत्र आणण्यासाठी ती मुद्दाम काही ना काही आता प्रयत्न करत राहील। तिला आता समजले की प्रियाचं लग्न म्हणजे तन्वीचं लग्न होणार आणि आता माझ्या अर्जुन आणि सायलीला बाळसुद्धा होणार, त्यामुळे आता प्रियाला विसरून जाईल असे प्रियाला वाटत असते। म्हणून सायलीला घराबाहेर काढण्यासाठी प्रियाने आणखीन एक डाव रचलेला असतो। हॉस्पिटलमध्ये जे रिपोर्ट असतात ते नर्सला तिने बदलण्यासाठी लावलेले असतात, त्याच नर्सला ती फोन करून सांगते की आत्ताच्या आत्ता तुम्ही जे काही रिपोर्ट बदललेले होते ते रिपोर्ट घेऊन तुम्ही सुभेदारांच्या घरी या, म्हणजे सायली प्रेग्नेंट नाही असे रिपोर्ट ते असायला पाहिजे। तेव्हा मात्र अर्जुन सायलीला तर जाम टेन्शन आलेले असते आणि सायली प्रेग्नेंट नाही आता हे घरच्यांना कसे सांगायचे याचं त्यांना टेन्शन येते। इकडे तर कल्पनाने आणि अस्मिताने तर मुद्दाम कल्पनाला भरी घातलेलं असतं आणि एक मस्त अशी जंगी पार्टीसुद्धा ठेवलेली असते आणि त्या पार्टीमध्ये सायली ही चक्क बोलून जाते की हे सर्व प्लीज थांबवा, कारण मी प्रेग्नेंट नाही असे सत्य ती सर्वांसमोर सांगते। त्याचवेळी सर्वजण जाब विचारू लागतात की सायली काय झाले, असे का बोलते तू, आणि त्याच वेळेस ती नर्ससुद्धा तेथे आलेली असते आणि प्रिया म्हणजे तन्वी सुद्धा, आणि तेव्हा तन्वी म्हणत असते की हे दोघं खोटे नवरा बायको आहेत आणि ते आपल्या सर्वांसमोर नाटक करतात। तेव्हा मात्र प्रिया त्या नर्सनी म्हणजे त्या बोलण्याची वाटच बघत असते। सायली सांगत असते की खरंच मी प्रेग्नेंट नाही आणि हे सर्व रिपोर्ट त्या प्रियाने बदलवले, नक्की या सर्व मागं प्रियाचाच हात आहे आणि तीच सर्वांना सांगेल की तिने असे का केले असेल। प्रिया तर मात्र सर्वांसमोर सांगत असते की सायली आणि अर्जुन हे सर्व नाटक करतात आणि त्यांचे नाटक बाहेर काढण्यासाठी आम्ही हे सर्व करतोय। तेव्हा सायली म्हणत असते की मला अजून कुणाला अंधारात ठेवायचे नाही, म्हणून सायली ती प्रेग्नेंट नाही हे सत्य सर्वांसमोर सांगते। कल्पनाला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि अर्जुन तर सायलीला कितीही सांगितले की सायली तुम्ही प्लीज हे कुणाला सांगू नका, तरी सायली शेवटी हे सत्य वधून जाते आणि प्रियाने हे सर्व केले असे सायलीने सर्वांसमोर सांगितल्यानंतर प्रियाचा तर मात्र चेहरा हा पाण्यासारखा झालेला असतो, तिला पूर्णपणे घाम फुटलेला असतो। त्यावर लगेच कल्पना रागानेच प्रियाला विचारते, म्हणजे तन्वीला का ग तू असे का वागले असेल, काय गरज होती तुला आमच्या भावनांशी खेळायची। तेव्हा प्रिया मात्र खोटं बोलण्याचं नाटक करत असते आणि सायली तू माझ्यावर का आरोप करतेस ग, आणि डॉक्टरांचे हे रिपोर्ट खोटे सुद्धा असू शकतात, त्याचे आरोप तू माझ्यावर का लादते। तेव्हा प्रियाला मात्र अर्जुन आणि सायलीच्या तोंडून हे सर्व वधून घ्यायचे असते आणि सायली तेव्हा पूर्णपणे अशी कचाट्यात अडकलेली गेली असते। तिला आता अजून खोटे घरातील व्यक्तींना ठेवायचे नसते, म्हणून ही आपली स्वाभिमानी सायली ही सर्वांसमोर बोलून जाते की अर्जुन सर आणि माझ्यामध्ये ते कोणतेच नाते नाही आणि मी कुणाबरोबर खोटं बोलू शकत नाही, कारण मी प्रेग्नेंटच नाही।
कल्पनाला तर धक्का बसलेला असतो आणि सायली तू हे काय बोलतेस? तर अर्जुन सायलीला थांबवण्याचा प्रयत्न करतो. सायली मात्र अर्जुनला म्हणत असते की नाही अर्जुन सर, कधी मी इतकं खोटं वागले सुद्धा नव्हते आणि इथून पुढं मला अजून घरच्यांच्या भावनांशी नाही खेळायचे. तेव्हा लगेच सायली सर्व झालेले कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल घरातील सर्वांना सांगून टाकते आणि अर्जुन सर आणि माझ्यात ते कोणतेही नवरा बायकोचं नातं नाही हे सुद्धा स्पष्ट शब्दात सायली सांगते. त्याचवेळी मात्र सायलीच्या डोळ्यात पाणीसुद्धा येत असते आणि अर्जुन तर सायलीवर प्रेम करण्यासाठी लागलेला असतो आणि त्याला सायलीला प्रेम म्हणजे प्रेमाचे प्रपोज करायचेच असते आणि त्याच क्षणी हे सर्व घडते. तेव्हा पूर्णाई आजीला सुद्धा राग येतो आणि ती कल्पनाला म्हणत असते की मी तुला किती सांगण्याचा प्रयत्न करत होते की तू या चोरट्या मुलीवर विश्वास ठेवू नको, कारण हिच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि भांगातील कुंकू, पायातील जोडो हे सर्व खोटं आहे. तेव्हा मात्र अस्मिता काही बोलायचा चान्स सोडत नसते आणि ती कल्पनाला म्हणत असते की मॉम, या सायलीवरून तू मला किती रागत होती आणि घराबाहेर काढण्याचा सुद्धा तू मला या सायलीवरून प्रयत्न केला, कारण तुला असे वाटत होते की सायली खरंच खरोखर सत्यवादी आहे, पण आज या सायलीने तुला फसवले. तेव्हा पूर्णाई आजी म्हणत असते की अगं सायली, मी तर परतोंड येणार म्हणून तुझ्यावर खरंच विश्वास ठेवला होता, परंतु तू माझा विश्वास एका तासाच्या आत हा लगेच निष्फळ केला. माझं तर जाऊन दे, मी तुझा रागराग करायचे, पण कल्पना आणि प्रतापने तुला तर एका लेकीचा मान दिला होता आणि तू त्यांच्या भावनांशी किती खेळलीस ग. आणि हे सर्व होत असताना प्रियाने ज्या नर्सला रिपोर्ट घेऊन घरी बोलवलेच असतात, तर त्या नर्सने स्वतः न येता, कारण तिला सुद्धा भीती वाटत असते की अश्विन सरांनी जर मला ओळखले तर खूप मोठा माझ्या नोकरी सुद्धा जाऊ शकते, म्हणून तिने एक माणसाला रिपोर्ट घेऊन घरी पाठवलेले असतात आणि तो माणूस चक्क दरवाजात येतो. तर प्रिया त्याला बघते आणि घाईने त्या माणसाकडून रिपोर्ट दरवाजामध्येच घेते आणि त्याला तेथून जायला सांगते. तेव्हा मात्र इकडे सायली खूप रडत असते आणि कल्पना म्हणत असते की अगं सायली, तू अशी का वागलीस? तर सायली म्हणत असते की आई, मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण माझे कोणीही ऐकून घेण्यासाठी तयार नव्हते आणि हे सर्व प्रियाने घडून आणले आहे, हा सर्व डाव तिचाच आहे. तेव्हा अर्जुन सुद्धा म्हणतो की पूर्णाई आजी, हो, हे सर्व कारस्थान प्रियाचे आणि अस्मिता ताईचेच असणार. तेव्हा प्रिया म्हणते की हो, आणि हे घ्या सायलीच्या खऱ्या प्रेग्नन्सीचे रिपोर्ट, म्हणजे सायली प्रेग्नेंट नाहीच. तर ते रिपोर्ट प्रिया सर्वांना दाखवते. अर्जुन आणि सायली तुम्हाला सर्वांना फसत होते आणि ते मला बघवत नव्हते असे प्रिया मुद्दाम सर्वांना सांगू लागते. प्रिया म्हणते की तुम्ही सर्व हे नाटक करत होतात आणि मला ते सहन होत नव्हतं, कारण तुम्ही माझ्या फॅमिलीशी खेळतात आणि तुमचं हे नाटक बाहेर करण्यासाठी मी हे सर्व केले. अर्जुन म्हणत असतो की प्रिया, आमच्या फॅमिली मॅटरमध्ये तुला पडण्याचा कोणताही हक्क नाही, तू आत्ताच्या आत्ता या घरातून चालती हो. तेव्हा मात्र अर्जुन आणि कल्पनाला सुद्धा प्रियाचा खूप राग येतो. तेव्हा प्रिया सुद्धा आधी कल्पनासुद्धा तन्वीला म्हणत असते की प्लीज आत्ताच्या आत्ता तू या घरातून चालती हो. आमचं जे काही हे आहे आमच्या घरातील मॅटर तो आम्ही सॉल्व करू. सायली या घरची सून आहे आणि सायली या घराला कधीच धोका देऊ शकत नाही. सायली असे का वागले असेल त्याच्यामागे सुद्धा काहीतरी कारण असेल, कारण माझा सायलीवर पूर्ण विश्वास आहे असे कल्पना सायलीची बाजू घेऊन तन्वीला घराच्या बाहेर काढू लागते. सायलीचा जीवात जीव आलेला असतो, कारण एका आईला इतकं फसवले तरी ती प्रेमापोटी आपली किती बाजू घेते, म्हणून सायलीला कल्पनाचा खूप अभिमान वाटलेला असतो. पूर्णाई आजीने मात्र सायलीचा खूप अपमान केलेला असतो की तू आमच्या भावनांशी खेळली आणि या घरातील तुला कोणताही सुनेचा मान मिळणार नाही. सायलीला खूप वाईट वाटते आणि सायलीवर झालेल्या आरोपामुळे सायली लगेच आतमध्ये रडत जाते. अर्जुन सुद्धा सायली मागे गेलेला असतो. तेव्हा मात्र आता सर्वजण हे खूप विचारात पडलेले असतात आणि सुभेदारांच्या घरामध्ये आता वेगळेच वातावरण निर्माण झालेले असते. तेव्हा आता सायली आणि अर्जुन आपला झालेला जो काही गैरसमज आहे तो कसा दूर करणार आणि प्रियाला परत या घरातून तिची कशी हकालपट्टी करणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.